नमस्कार मित्रांनो, अनिल नरवाडे सर यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. आज आपण विषय गणित आणि नवीन टॉपिकला आपण सुरुवात करणार आहोत. आपण आज बॉडोमॉस म्हणजे रंकचे भागुबेव याविषयी आपण माहिती घेणार आहोत. काय आहे रे कंचे भागुबेव? तर ही एक मेथड आहे जी की आपण जे सिंप्लिफिकेशन आहे, सॉल्व एक्झाम्पल आहेत ते आपण याद्वारे आपण शिकवू शकतो किंवा याद्वारे आपण अभ्यास करू शकतो, याद्वारे आपण सोडवू शकतो. अशा प्रकारे आता हे जे रेखनचे भागुबेव काय आहे, तर याच्यामध्ये रेघी कंस, त्यानंतर कंस, त्यानंतर गुणाकार, भागाकार, बेरीज आणि वजाबाकी हे जी मेथड आहे ही कशी सोडवायची आणि त्याच्या स्टेप कशा आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर सुरुवात करूयात. सर्वप्रथम आपण रे कंचे भागुबेव हे काय हे समजून घेऊयात. याला पहिले आपण हेडिंगच देऊ, रे कंचे भागुबेव. याला आपण व्ही बॉड मास असं सुद्धा आपण याला म्हणू शकतो. आता हे सोडवायचं कसं, तर सर्वप्रथम आपण इथं लिहून घेऊ रे कंचे भागुबेव. आता रे म्हणजेच काय, हे सर्व रे म्हणजे रेघी कंस, रेघी कंस, क म्हणजे कंस, चे म्हणजे ऑफ असतं किंवा चे म्हणजे इथं गुणाकार असतो. ठीक आहे, गुणाकार करून घ्यायचा. ठीक आहे, चे म्हणजे गुणाकार असतो. भागाकार, नंतर गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी. अशा सिरियल वाईज आपल्याला ते काय करायचं असते, सोडवायचं असते. आता आपण काही उदाहरणं घेऊ आणि या उदाहरणानुसार आपण सोडवण्याचा प्रयत्न करू. पहिलं उदाहरण आपण घेतलं, समजा 2 multiplied by 4 minus 2 आणि याच्यावरती एक रेघी कंस आहे. हे जर आपल्याला सोडवायचंय तर पहिले काय सोडवायचंय, रेघी कंस म्हणजे हे पहिले सोडवायचंय. म्हणजे 2 multiplied by 4 minus 2 आणि इथं किती येतं उत्तर 4. हे झालं आपलं उत्तर. दुसरं जर आपण घेतलं तर दुसरं एक्झाम्पल घेऊ आपण. याच्यामध्ये इन ब्रॅकेट 16 multiplied by 2 divided 4 plus 3 multiplied by 2 divided by 2. आता हे जर आपण घेतलं तर पहिले काय सोडवायचंय, रेघी कंस आहे का, नाही. पहिले मग कंस सोडवायचा, म्हणजे बरोबर हा कंस सोडवा. 16 दोन्ही 32 divided by 4 plus 3 multiplied by 2 divided by 2. आता मग डिव्हिजन, भागाकार सोडवा. मग 4 divided by 32, 4 8 चा 32, 8 plus 3 multiplied by 2 divided by 2 1 आणि इज इक्वल टू 8 प्लस इथं गुणाकार आहे
म्हणजे 3 1 चा 3 3 म्हणजे उत्तर तुमचं किती आलं तर 8 आणि 3 इथं आलं 11 इथं आलं 11 हे तुमचं उत्तर. अशा प्रकारे हे सोडवायचं. त्यानंतर दुसरं घेऊ आपण, तिसरं उदाहरण घेऊ. 3 प्लस 2 मायनस 4 प्लस 6 रेखी कंस डिवायडेड बाय 2. याला सोडू. रेखी कंस हे सोडून घ्या. 3 प्लस 2 मायनस 10 डिवायडेड बाय 2. त्यानंतर भागाकार सोडून घ्या. 3 प्लस 2 मायनस 5 10 2 5 चा 10 इज इक्वल टू काय बेरीज करून घ्या. 5 मायनस 5 इथं काय येईल 0. अशा प्रकारे हे सोडून घ्या. त्यानंतर चौथं एक्झाम्पल जर आपण बघितलं, चौथं एक्झाम्पल घ्या. जर आपल्याला असं 36 चे असं दिलं असेल आणि त्यानंतर 1/6 डिवायडेड बाय 2 प्लस 3 असं जर आपल्याला दिलं असेल तर घाबरून जाण्याची गरज नाही. हे जे चे आहे या चेच्या ठिकाणी आपल्याला काय टाकायचंय गुणाकार टाकायचा आहे. या चेच्या ठिकाणी आपल्याला काय टाकायचं आहे गुणाकार. इथं मी सांगितलंय या चेच्या ठिकाणी काय टाकायचं आहे गुणाकार. या चेच्या ठिकाणी काय टाकायचा आहे गुणाकार टाकायचा आहे. मग सोडवा. 36 मल्टिप्लाइड बाय 1/6 डिवायडेड बाय 2 प्लस 3 याने याला डिवाइड करा. 6 6 चा 36 6 मल्टिप्लाइड बाय 1 डिवायडेड बाय 2 प्लस 3. आता इथं काय करा डिवाइड करा. म्हणजे इथं काय आलं तर 3 6 डिवायडेड बाय 2 प्लस 3 इथं किती आलं तर 3 प्लस 3 म्हणजे इथं काय आलं 6. सॉरी इथं काय आलं 6. अशा प्रकारे तुम्ही सोडवू शकता. त्यानंतर एक असं सिंपल असं उदाहरण घेऊ. तुम्हाला x ची व्हॅल्यू सुद्धा तुम्हाला काढायची सांगतील. आता जर आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची असेल तर ती x ची व्हॅल्यू कशी काढायची आपण याच्यामध्ये बघू. समजा तुम्हाला उदाहरण दिलं, उदाहरण घेऊ. x is equal to x divided by 12 1 divided by 2. तर x is equal to काढायचं सांगितलेलं आहे. आता कसं काढायचं तर याला सिंपल सोडवून घ्या. 15 upon x is equal to x 2 12 चा 24 24 plus 125 डिवायडेड बाय 2 असं सोडून घ्यायचं. इकडे आल्याच्या नंतर ते रेसिप्रोकल करून घ्यायचं किंवा x इकडे पाठवा. हे रेसिप्रोकल करून घ्या. म्हणजेच 15 इज इक्वल टू x इकडे डिवायडेड मध्ये इकडे गेल्यावर तो मल्टिप्लिकेशन होईल. x मल्टिप्लाइड बाय x वरती जे आहे ते काय येईल 25 डिवायडेड बाय 2 हे काय होईल रेसिप्रोकल होईल. मग ज्यावेळेस ते इकडे येईल इज इक्वल टू 15 इज इक्वल टू x स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय 25 डिवायडेड बाय 2 हे ज्यावेळेस इकडे येईल प्लस इकडे काय होईल मायनस होईल किंवा हे 25 इकडे घ्या. 15 multiplied by 25 divided by 2 is equal to x चा स्क्वेअर. 2 1 चा 2 2 5 चा 2 1 चा 2
25 टू चा 15, 25 मल्टिप्लाइड बाय 25 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर, 25 चा स्क्वेअर 625 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर, आणि तुमची जी एक्स ची व्हॅल्यू आहे ती एक्स ची व्हॅल्यू किती येईल 25. अशा प्रकारे हे तुम्हाला सोडवता येईल. तर हे जे आहे बॉडोमास आहे. बॉडोमासचा अर्थ काय, तर बॉडोमास म्हणजे एखादं उदाहरण तुम्हाला दिलंय आणि त्या उदाहरणात खूप सारं मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, सबट्रॅक्शन, ब्रॅकेट असं जर दिलं असेल तर ते कोणत्या प्रकारे सोडवायचंय याच्याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि दुसऱ्यांना शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. आपण मॅथ, मराठी ग्रामर, सायन्स 8वी 9वी आणि 10वी याच्यासाठी आपण व्हिडिओ बनवत आहोत आणि हे व्हिडिओ सिरियल वाईज आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला प्लेलिस्ट दिली आहे, त्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन सिरियल वाईज तुम्हाला मराठीचे, सायन्सचे आणि गणिताचे सगळेच्या सगळे व्हिडिओ तुम्हाला मिळतील. तर आज थांबूयात. धन्यवाद, खूप खूप आभार.